नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विशेष संवाद या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक मान्यवरांनी या व्यासपीठावर उपस्थिती लावली. खरं तर या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच असा आहे की विविध मान्यवर जे त्यांचं कार्य आहे ते समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्या कार्याच्या माध्यमातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि एक चांगल्या समाजाची निर्मिती व्हावी या उद्देशानं आपण हा कार्यक्रम करतो. आणि अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, त्यांचं कार्य समाजासमोर आणण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्या कार्यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन त्या कार्याचा आदर्श घेऊन एक चांगल्या समाज निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि आज या व्यासपीठावर आलेले आहेत CA सुशील बंदपट्टे. नमस्कार. खरं तर त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. एक सामाजिक आणि राजकीय काम त्यांचं मोठं आहे. या माध्यमातून त्यांनी एक तरुणांचं चांगल्या पद्धतीनं संघटन करून सोलापूर शहर विकासात एक योगदान देण्याचं सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि नुकतीच त्यांचे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि यानिमित्त त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अनेकांनी मनापासून आनंद व्यक्त केला आणि साधारण त्यांचं एकूणच ही सामाजिक राजकीय वाटचाल कशी राहिली आणि आता शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष म्हणून त्यांचे साधारण काय काय योजना आहेत, कशा पद्धतीनं ते वर्षभर कार्यरत राहणार आहेत, या दृष्टीनं आज आपण चर्चा करणार आहोत. साहेब, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. थँक्यू. खरं तर मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपण CA आहात आणि CA ही फील्ड पाहिली तर एक अत्यंत व्यस्त वेळापत्रक असतं आणि कामाची मोठी जबाबदारी असते. आणि हे करता करता आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात आणि एक चांगला ठसा आपण आपल्या कार्यकर्तृत्वाचा उमटवला आहे. तर ही आवड नेमकी कशी निर्माण झाली? खरं प्रामुख्याने हे याचा बाळकडू वडिलांकडूनच मला मिळालं. माझे वडील एक प्रायमरी शिक्षक होते आणि मुलांना घडवणं एक शिक्षकांचं काम आहे. आणि नेमकं मी अशा समाजातून आलो, वडार समाज सारख्या, जिथे प्रचंड प्रमाणात कामगार वर्ग आहे. बरोबर. आणि माझ्या वसाहतीच्या आजूबाजूचा पण जो वर्ग आहे तो पण अशा सगळ्या कामगारांचा वसाहत आहे, कष्टकऱ्यांचा आहे. आणि अशा समाजातून एकतर शिक्षणाचं महत्त्व बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. माझ्या घरात माझे वडील पहिल्यांदा शिक्षक झाले आणि त्यांना लक्षात आलं की बाबा नाही, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे. आणि त्यांनी फक्त एक छोटं हे केलं की बाबा आपली मुलं किमान 10वी तरी पास होऊ देत, मग पुढं बघूया काय होईल. आणि देवाच्या कृपेने सगळे आम्ही भावंड आज पोस्ट ग्रॅज्युएट आहोत. मी CA झालोय, मोठा भाऊ MA आहे, छोटा भाऊ माझा MTech इंजिनियर आहे. आणि ह्या अशा सगळ्या परिस्थितींमध्ये मी CA झाल्यानंतरच्या वाटचालीमध्ये आणि मी ज्या परिस्थितीत वाढलोय, मला तिथे एक जबाबदारीची जाणीव होती की समाजाला कुठेतरी आपल्याला एक दिशा दाखवण्याची किंवा मार्ग दाखवण्याची गरज पडणार आहे. कारण यापूर्वी पण असंख्य लोक होती, पण कसं होतं, शिक्षणाने आपल्यात एक संकोचित भावना कधी कधी तयार होऊ शकते आपल्या समाजाबद्दल. पण मी मनात ठरवलं होतं की नाही, माझ्या समाजासाठी मला काहीतरी काम करायचंय. आणि वयाच्या 23व्या वर्षी CA झाल्यानंतर एक साधारण 2017 पर्यंत प्रॅक्टिस, आजही प्रॅक्टिस माझी चालू आहे. पण 2017 नंतर सक्रियपणे या क्षेत्रात काम केलं. खरं तर 2011-12 पासून मी भाऊ सोशली कनेक्टेड होतोच लोकांशी, परंतु 2017 नंतर प्रामुख्याने विशेष करून सततचं येणं, काम करणं, मग समाजाप्रती काम करणं असेल, हे सगळं सुरू झालं. आणि मला जसे जसे अनुभव आले त्यातून एक कळालं की बाबा आपल्याला जर काही आपल्या समाजासाठी काही करायचं असेल किंवा बऱ्याच अंशी हे सगळं कार्य, राजकारण म्हणजे आपण म्हणतो की एक लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी आहे, अधिकार आपल्याला प्राप्त होतात, अधिकारी वर्गाशी जो संबंध आणि वलय तयार होतं, तर हे त्यातून आपल्या समाजासाठी काहीतरी करता यावं या मूळ उद्देशाने समाजकारण आणि राजकारणाकडे माझी वाटचाल हळूहळू सुरू झाली. आणि मग गेली तुम्ही जे 7-8 वर्ष मला पाहताय, मग समाजाचे प्रश्न असतील, महिलांविषयक प्रश्न असतील, तरुणांचे विषय प्रश्न असतील, मग लोन असतील, बांधकाम कामगार विषयी प्रश्न असतील, गरजूंना डबा पोहोचवणं असेल, वृक्षारोपण असेल, अशा. आणि इव्हन सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे जेव्हा 2020ला आपण सगळ्यांनी कोविड महामारी पाहिलीच आहे, तर 2021 मध्ये काय झालं की लस जेव्हा सुरू झाली द्यायला सगळ्यांना, तर माझ्या इकडचा भाग सगळा कष्टकरी आणि कामगार वर्ग ज्यांना मोबाईल ऑपरेट करता येत नाही. आणि अगदी तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला तर ही सगळी नोंदणी, लससाठी जी नोंदणी व्हायची ती सगळी मोबाईलवरून व्हायची.
आणि हे काय त्यांना वापरता येत नव्हतं. मग आम्ही काय केलं, एक 10-12 मुलांचा आमचा ग्रुप, आम्ही रोज संध्याकाळी बसायचो आणि जेव्हा ते ऑनलाईन ओपन व्हायच्या साईट्सवर तर आम्ही सगळ्यांचे रजिस्ट्रेशन करून द्यायचो. वाव. आणि तेव्हा इतक्या सेंटर्स पण नव्हत्या, म्हणजे पार आम्ही होडगीपर्यंत, बर. म्हणजे वृद्ध लोकांना रिक्षेची सोय करून पार होडगीपर्यंत आम्ही घेऊन गेलो. आणि त्या काळात म्हणजे लसीकरणाचं महत्व किंवा ते घेणं किती त्यांच्यासाठी महत्वाचं आहे हे सगळं अवेअरनेस क्रिएट करणं, लोकांपर्यंत जाणं, त्यांना तिकडे घेऊन जाणं, लस करून आणणं, हे मोठं कार्य 2021 ला झालं. आणि तिथून खऱ्या अर्थाने माझी वाटचाल सुरू झाली त्या दृष्टीवर सुरू झाली की बाबा नाही. आणि मग बऱ्याच वेळेला लोक विचार, अरे कसं करताय तुम्ही, कसं मॅनेज केलंय, सेंटर्स तरी उपलब्ध नाही आहेत. मग आयुक्तांना एकदा भेटलो, साहेब म्हणलं की सेंटर्स एवढ्या लांब आहेत आणि कमी संख्येने आहेत, तर तुम्ही आमच्या शेजारी पण एखादी शाळा किंवा कॉलेज आम्ही सुचवू, तुम्ही तिथं सेंटर करा. पण ते इतक्या मोठ्या प्रमाणानंतर जेव्हा लसांची उपलब्धता झाली तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्हनी पण ते, प्रशासनाने पण ते घेतलं होतं मनावर ऑलरेडी. आणि मग त्यांनी जागोजागी त्याच्या सेंटर्स उभा केले. मग त्यानंतर बांधकाम कामगारांविषयी, म्हणजे मुळात बांधकाम कामगार का करणं आवश्यक आहे आणि त्यातून मिळणाऱ्या योजना, अशा सगळ्या अनुषंगाने समाज उपयोगी, लोक उपयोगी काम मोठ्या प्रमाणावर मी मागच्या 8-10 वर्षांपासून करतो. नक्कीच. आणि तुमच्या कार्यकर्तृत्वाबद्दल लोकांमध्ये एक चांगला विश्वास आहे आणि त्या विश्वासानं अनेक जण एक कामं घेऊन आपल्याकडे येतात. ती कामं आपण करता, जितकी शक्य आहे तुम्ही स्वतः करता, प्रशासकीय पातळीवरचे प्रश्न सोडवता. हे करत असताना CA हा तुमचा एक मुख्य भाग आणि सामाजिक काम याच्यामधला समन्वय कसा साधला जातो? कसं माझे मुळात सगळे प्रॅक्टिस पुण्यात आहे आणि पुण्यात स्टाफ वगैरे आहे, बऱ्यापैकी स्किल्ड स्टाफ आहे. आणि आजकाल जर तुम्ही बघितलं तर सगळं काम ऑनलाईन झालं. म्हणजे पूर्वी असं असायचं की तुम्ही एका जागेवर बसलात तर तिथलंच काम, पण आज असं झालंय डिजिटल वर्ल्ड जे म्हणतोय, त्यामुळे सगळं काम आजकाल ऑनलाईन झालंय. म्हणजे फोन म्हणा, कॉम्प्युटर्स मनाच्या साह्याने तुम्ही आज सोलापूर असेल, पुणे असेल, वाई साताराला माझं काम असतं फॅक्टरी असल्यामुळे, तर कुठेही लोकेशन कुठलंही असलं तरी हे काम करता येतं. आणि शिवाय आपल्या आजूबाजूला जे माझे मित्रपरिवार आहेत, वर्ग आहे, सगळ्यांची मदत पण बऱ्याचशी होत राहते. आणि त्यातून वेळ काढणं त्या दृष्टिकोनातून सोयीचं झालंय मला, हे करू शकलो, हे भाग्य आहे. आणि हे करताना नेमके आव्हान, ज्याला आपण चॅलेंजेस म्हणू, काय समोर उभी टाकतात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळच, टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट सगळ्यात क्रुशियल आहे. कारण तुम्ही CA आहात, क्लायंटचा कधी फोन येऊ शकतो माहिती नाही, काय रिक्वायरमेंट असतील माहिती नाही. अशा वेळेला काय होतं की वेळेच मॅनेजमेंट आपल्याला करायला लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून गेल्या 8-10 वर्षांपासून मी त्या गोष्टींकडे प्रामुख्याने व्यवस्थित लक्ष दिलंय आणि बऱ्यापैकी ते मला आपल्या सगळ्यांच्या साह्याने जमलेलं आहे. नक्की. म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि एकूणच आपली एक सामाजिक बांधिलकी, जी समाजाबद्दल एक तळमळ असते, मग कोणताही समाज असो, त्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, हेच तुम्ही सातत्यानं भूमिका ठेवली. आणि तशी तुम्हाला साथ मिळत गेले. सर्व पक्षी असतील, सर्व समाजातील एक चांगला प्रत्येकजण तुमच्या पाठीशी आज खंबीरपणे उभा असताना दिसतोय. आणि नुकतीच आता तुमची मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निवड झाली. खरं पाहता आपण पाहतोय की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत, त्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषतः सोलापुरात तर खूप आपण मोठ्या उत्साहात ती जयंती साजरी करतो. अनेक कार्यक्रम या ठिकाणी सामाजिक आपण उपक्रम पाहतो. तर या महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निवड होणं एक अभिमानाची बाब मानली जाते. काय भावना आहेत तुमच्या? खरं तर मी मध्यवर्ती महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, विशेष करून नाना काळे, राजनभाऊ जाधव, बर्डे साहेब, श्रीकांत डांगेजी, आमचे भाऊसाहेब रोडगे, सगळ्या ट्रस्टी सदस्यांचा मनापासून आभार आहे. खरं तर आपण फक्त बोलतो की बाबा महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन हिंदी स्वराज्याची स्थापना केली, पण ऍक्च्युअली महाराजांचा आदर्श 3.5 वर्षानंतर देखील आज मध्यवर्तींनी काय म्हणू उदाहरणासह दाखवून दिलेलं आहे की बाबा खरंच 18 पगड जातींना बोलण्यासारखं नाहीये, तर खरंच सोबत घेऊन जाताना. 2 वर्षापूर्वी आमचे मतीन बागवान आमचे मित्र आहेत, ते अध्यक्ष झाले होते.
यावर्षी वडार समाजातून मला संधी दिली. ट्रस्टी सदस्यांमध्ये पण बरेच इतर आपले समाजाचे म्हणजे एकत्रित सगळ्यांना घेऊन जाणं आणि शिवाजी महाराजांचा खरा जो आदर्श आहे 18 पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच अर्थाने हे सगळं आता ते चालू आहे, मार्गक्रम चालू आहे. आणि माझ्यासाठी निश्चितच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा मला विचारण्यात आलं की बाबा अध्यक्षपदासाठी आम्हाला तुमचं नाव योग्य वाटतंय, तर तुम्ही आहात का इच्छुक, मी म्हणलो नक्कीच माझ्यासाठी गौरवाची बाब आहे आणि तुम्ही मला ही जर संधी देत असाल तर का नाही, निश्चित मी करेन. आणि ऑलरेडी जसं तुम्ही म्हणालात की शिवजन्मोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांचा जयंतीचा उत्साह सोलापुरात नाही, महाराष्ट्र नाही तर संबंध देशभरात खूप मोठ्या प्रमाणावर होतो. आणि सोलापूर मी विशेष यासाठी उल्लेख करेन की 5 वर्षापूर्वी जी पाळणा सोहळा आपण सुरू केलाय, त्या पाळणा सोहळ्याची व्यापकता आज जर बघितली तर दरवर्षी ही वाढत चालली, म्हणजे त्या पटीने वाढत चालले. दरवेळेस लोकांचा उत्साह, लोक येतात, सामील होत आहेत, विशेष करून महिला वर्गांचं जे योगदान आहे, महिला वर्गाचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि यावर्षी पण या उत्साहामध्ये या सगळ्या आमच्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली, तर त्या सगळ्या अनुषंगाने आमच्या बैठका होतील, सगळ्यांना बोलवणं येईल. प्रशासनाचं पण आम्हाला सहकार्य मिळतं, बसेस ऑर्गनाईज करून देतात ते. अशा सगळ्या अंगाने सगळ्या लोकांची मदत या पाळणा सोहळ्यासाठी आणि विशेष करून शिवजन्मोत्सव साजरा करताना आपल्याला मिळतं. आणि साधारण तुमचं कशा पद्धतीने नियोजन राहणार आहे? म्हणजे तुम्ही गेले 5 वर्ष हा सोहळा भव्यतेनं होताना पाहतोय, विशेषतः पाळणा सोहळा, तर तुम्ही जवळून सगळं पाहिलेलं आहे, तर तुम्ही काय यंदाचं तुमचं नियोजन साधारण काय डोक्यात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाळणा आपले जे शिवरायांचं आपण जे सप्ताह चालवतो म्हणजे कार्यक्रमात त्यामध्ये जयंती उत्सवादरम्यान सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुस्ती स्पर्धा महामंडळातर्फे आयोजित केल्या जातात. यंदा 2 उपक्रम महामंडळाने ऍड केले. एक म्हणजे बांधकाम कामगारांशी रिलेटेड एखादं शिबिर आम्ही राबवणार आहोत आणि इंदिरा कन्या प्रशाला शाळेतल्या ज्या मुली आहेत त्या मुलींचा आरोग्य शिबिर चाचणी होणार आहे सगळ्यांची. आणि कुस्ती तर आहेच, शिवाय पाळणा सोहळा आणि विसर्जन मिरवणूक प्रामुख्याने हे कार्यक्रम होणार. पण खरं आपल्याला आता 2 मिनिटं मी तुम्हाला महाराजांबद्दल बोलत झालं तर 350 वर्षानंतर देखील महाराजांची जयंती आपण खूप मोठ्या उत्साहात साजरी करतो. त्यामागे काय कारण आहेत? म्हणजे शिवाजी महाराजांसोबत आपण भारताने असंख्य राजांना पाहिलंय, परंतु महाराज इतके स्पेशल का होते की महाराजांची जयंती 3.5 वर्षानंतर देखील देशभरात तितक्याच उत्साहात आणि जल्लोषाचा. त्याचं कारण शिवाजी महाराजांचं चरित्र, आदर्श. कारण शिवाजी महाराज जन्माने राजा नव्हते, जे काही मिळवलं ते कष्टाने लढाई करून त्यांनी मिळवलेलं आहे. म्हणजे एखाद्या साध्या कुटुंबात जन्माला येऊन एखादी व्यक्ती स्वतःचं अस्तित्व तयार करते, जो संघर्ष येते, हाच खरा आदर्श तरुणांसाठी. की तुमच्याकडं वारसा हक्काने काय मिळतं हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करणार. मग हाच सगळ्यात मोठा आदर्श शिवरायांनी आपल्याला घालून दिलेला. याशिवाय जर तुम्ही बघितलं तर त्या काळात भारतावर राज्य करणारे इतर शक्ती होत्याच. मग शेतकऱ्यांना होणारे अन्याय असतील, म्हणजे जनता आपण रयत म्हणू, रयतेवर होणाऱ्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दलचा असेल, वतनदारी असेल, म्हणजे जी जाचकता होती त्यांच्याकडून होणारी, ह्या सगळ्यातून शिवाजी महाराजांनी रयतेला, जनतेला मुक्तता मिळवून दिली. त्यामुळेच त्या रयतेला, जनतेला देखील शिवाजी महाराज आपलेसे वाटले. हा राजा काहीतरी वेगळा आहे, हा नुसता आपलं शोषण करण्यासाठी आलेला नाही, म्हणजे टॅक्स घेणार आहे आपल्याकडून, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स उचलली जातील, म्हणजे अत्याचार ही एकमेव गोष्ट राजा. त्यामुळं त्यांना असं फारसं फरक पडत नव्हता की बाबा आता कोण राजा आहे, मग आता कोण झालं, मग आता कोणी कुणाला घेतलं, लढाई करून कुणी स्वारी करून जिंकलं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात तिथं कोण बसला गादीवर याने कधी फरक पडला नाही. पण जेव्हा शिवाजी महाराज त्या गादीवर आले, खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यात तेव्हा फरक पडला. मग शेतकऱ्यांना बियाणे देण्यापासून, त्यांना टॅक्स पासून मुक्तता किंवा त्यांच्या उत्पन्नाशी त्याची संलग्नता जेव्हा करून दिली गेली, स्त्रियांवर होणारे अत्याचार जेव्हा थांबले गेले, वतनदारीमधनं जेव्हा मुक्तता दिली गेली, ही खऱ्या अर्थाने शिवरायांची ओळख निर्माण झाली की बाबा हा राजा इतर राजांपेक्षा वेगळा आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्यांच्यासोबत जे असंख्य मावळे होते, काही बोटावर मोजण्या इतकेच मावळे नव्हते, तर असंख्य. आता आपल्याला बाजी प्रभू माहिती आहेत, तानाजी मालछोरीची माहिती आहेत, हिरोजी फर्जंद माहिती आहेत, किंवा होता जीवा महाल माहिती आहेत, किंवा आपल्याला
खूप लोकांची नावं घेता येईल, पण असंख्य असे मावळे होते ज्यांची नावं देखील आपल्याला कदाचित माहिती नसतील, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मग त्यांना काय बक्षिसं मिळाली का? अजिबात बक्षिसं मिळाली नाही. किंवा त्यांना काय वतनदारी मिळणार होती का कुठले? तर हे केवळ आपल्या राजापोटीचं प्रेम, माझं राजा, लाखांचा पोशिंदा, ही जी भावना त्यावेळेस शिवाजी महाराजांनी या सगळ्यांमध्ये तयार केली. एक तुम्हाला आठवत असेल, एका शेताच्या बांधावर एका मुलांनी देखील इंग्रजांना अडवला होता, खबरदार जर तुम्ही पुढे निघालात तर तुमच्या चिंताड्या उडवी. हे कसं शक्य झालं? त्या मुलाला असं का म्हणावं वाटलं? कारण त्यांना शिवाजी महाराजांचं जे कार्य बघत आले किंवा जो आदर्श त्यांनी घालून दिला, त्यातून त्या मुलाला देखील एवढं शक्ती मिळाली की तो इंग्रजांना बोलू शकला. आणि हीच ती गोष्ट जी वेगळी आहे, शिवाजी महाराजांना इतर राजांपासून वेगळी करते. आणि ही ओळख आज देखील 350 वर्षानंतर देखील आपण विसरायला तयार नाही आहोत. आणि म्हणून महाराजांचं जे जयंती आहे, उत्साह एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. खरं पाहिलं तर आपण मग म्हटल्याप्रमाणे की सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. महाराष्ट्रात, देशभरात तर होते, पण सोलापुरात नेहमी शिवजयंती एक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरी होते. अनेक आता आपण म्हणल्याप्रमाणे मध्यवर्ती आरोग्य शिबिर असेल किंवा अन्य कुस्ती असेल, अशा वेगवेगळे उपक्रम घेतात. आणि अनेक मंडळ आज अलीकडच्या काळात पाहिले तर केवळ एक मिरवणूक असाच उद्देश न ठेवता एक जो आठवडा आपला सप्ताह असतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम घेताना दिसतात. या वर्षी अजून काय करणार आहोत आम्ही की बाबा उत्साहापुरतं, त्या सप्ताहापुरतं मर्यादित न राहता वर्षभर आम्ही काही व्याख्यानं चालवणार आहोत. महिलांसाठी लाठी प्रशिक्षण घेणार आहोत. आज आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला माहिती आहे कशा चालू. तर मग लाठी प्रशिक्षण असेल, मुलींना, किशोरवयीन मुलींना गुड टच बॅड टच असेल, प्रलोभनांपासून महिलांना वेगवेगळ्या प्रलोभन आहेत. आता आपण नावं घेऊ शकतो बरीच. अशा वेगवेगळ्या महिलांना प्रलोभनांपासून वाचवण्यासाठी त्यांची व्याख्यानं आणि असे वेगवेगळे विषय शिवचरित्रांचे असतील किंवा त्यांचे आदर्श असतील, अशा वर्षभर अजून आमचं बरंचसं त्याच्यावर प्लॅनिंग चालू आहे. पण कदाचित दर शनिवार रविवार किंवा महिन्यातून कसे उपलब्ध असतील एक्सपर्ट आपले सगळे, अशा सगळ्या लोकांना घेऊन आम्ही ती व्याख्यानं, ती शिबिरं वर्षभर चालवण्याचा एक मानस केलेला. आणि तो प्रोग्राम आम्ही या शिवजन्मोत्सवच्या काळात अनाऊन्स पण करू की कशा अर्थाने आम्ही वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. म्हणजे ही काय, शिवाजी महाराजांसारखे राजे आपल्यातून गेले आणि ते केवळ उत्साहापुरतं मर्यादित न राहता खरंच त्यांचा आदर्श वर्षभर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मला जी संधी मिळाली आहे मध्यवर्तीकडून, तर मला तो वेगळेपण की बाबा वर्षभर आपल्याला कार्यक्रम घ्यायचे आणि जे समाजाला पूरक ठरतील, महिलांना विशेष करून पूरक ठरतील, त्यांच्यावर होणारा अत्याचार विरुद्ध त्यांना शक्ती मिळण्यासाठी लाठी प्रशिक्षण असेल, म्हणजे अशा असंख्य गोष्टींवर आम्ही येणाऱ्या वर्षभरात काम करणार आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं सातत्याने एक चांगले उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यंदाचे उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे जे सीए आहेत, तो एक मोठा त्यांच्या पाठीशी अनुभव आहे. पण सामाजिक आणि राजकीय जो अनुभव आहे त्याचा उपयोग करून वर्षभर जे काही वेगवेगळे उपक्रम राबवायचा आपल्याला शक्य आहे ते करण्यावर आमचा भर राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. बंदपट्टे साहेब, आता आपण चर्चा झाल्याप्रमाणे पाळणा उत्सव जो आहे त्याचं स्वरूप हे दिवसेंदिवस व्यापक होतं आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एक वेगळा संदेश या निमित्तानं गेलाय. आणि सोलापूर शहर जिल्ह्यातनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि ते खरं तर एक मोठं आव्हान आपल्या समोर असतं. तर कशा पद्धतीनं आपण याला यंदाचं नियोजन करतोय आणि प्रशासनाकडून, विशेषतः पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत आपल्याला? दरवर्षीप्रमाणे आपण खरं तर प्रशासनाला, आयुक्त मॅडमना ऑलरेडी भेटून आम्ही पत्रिका दिली आहे की बाबा शिवजन्मोत्सवशी रिलेटेड मग आम्हाला ज्या सुविधा हव्यात, जसं की महिलांना वेगवेगळ्या भागातून आणण्यासाठी बसेसची सुविधा पाहिजे, लाइटिंग सगळ्या व्यवस्थित केल्या पाहिजे, मग त्यांचं विद्युतचं जे डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असेल, ट्रॅफिक डिपार्टमेंटशी रिलेटेड संलग्नता. आता शांतता कमिटी बैठक आमची उद्या असणार आहे. तर पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल किंवा त्यांच्याशी रिलेटेड असे वेगवेगळे डिपार्टमेंट असेल, त्यांच्याशी आमची चर्चा होते. कारण ते 2 दिवस 18 आणि 19 या 2 दिवशी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आणि तसं बघायला गेलं तर लोक स्वतःहून आवर्जूनपणे पाळणा सोहळ्यासाठी सामील होतात. खरं तर लोकांना बोलवावं लागत नाही की या पाळणा सोहळ्याला, पण आज जो उत्साह लोकांमध्ये भरभरून आहे, प्रचंड आहे, तर लोक खूप मोठ्या संख्येने
येतील आणि दरवर्षी येतात हा विश्वास आहेच. आहेच आहे. पण याशिवाय पण अजून काही लोकांपर्यंत पोहोचता यावं यासाठी बैठकांचं आमचं नियोजन होतं. महिलांकडून जे पाळणा सोहळ्याशी रिलेटेड अजून कार्यक्रम असतील काही असतील, किंवा प्रशासनाच्या आमच्या बैठकून आम्ही त्यांना आमच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत त्या कळवल्यात. जसं की कुस्त्यांसाठीचं मैदान साफसफाई असेल, स्वच्छता असेल, अशा बऱ्याच अनुषंगाने त्यांच्याशी बोलून झालेलं आहे. आता मिरवणुका मागच्याच वर्षी मध्यवर्ती महामंडळाने डीजे मुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी पुढाकार घेतला आयुक्त साहेबांसोबत, पोलीस आयुक्तांसोबत. आणि यंदाही आमच्या मध्यवर्तीच्या बैठकीत तशी नियमावली वाचूनच झाली की बाबा यंदा पण आपण डीजे मुक्त करण्याचा प्रयत्न. आणि मी एक ऑब्झर्व केलंय बरं का, की पारंपरिक वाद्यांसह जेव्हा तुम्ही लेझिम म्हणा किंवा ढोल म्हणा, ताशे म्हणा, अशा पारंपरिक वाद्यांचा जेव्हा मिरवणूक करता, हे खरं एक आकर्षण म्हणायला लागलंय. लोकांना ते आवडायला लागलंय की बाबा हे पारंपरिक पद्धतीनं चालू आहे. लोकांना लेझिम बघायला आवडतं, ढोल ताशांचे अशा वेगळ्या. आता मागच्या वेळेस ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठान आहे अक्कलकोट रोडला, तर त्यांना पोलीस आयुक्तांनी प्रथम बक्षीस दिलं कारण पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक झाली. म्हणजे असे बरेच आदर्श काय म्हणूया आपण मंडळ आहेत की खऱ्या अर्थाने ते उत्साह डीजे मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणांनाही जल्लोष करायचा असतो, कुठे त्यांनाही डीजे हवा असतो. तर या दोन्ही गोष्टींची सांगड होऊन ज्या पद्धतीने हे निघायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून पण मध्यवर्ती महामंडळ कायम प्रयत्नशील आहे. परमिशन्स असतील, परवाने असतील, कोणाकोणाला मदत हवी असेल त्या अनुषंगानेही धर्मादाय आयुक्तांबरोबर पण चर्चा करणार आहोत. आणि अशा एकंदरीत पाळणा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाची मदत लागते, बसेसच्या सुविधा पुरवल्या अशा एकच म्हणून नाही आहे. इलेक्ट्रिकची लोक आहेत किंवा पाणीवाले आहेत, ट्रॅफिकवाले आहेत, पोलीस आहेत, होमगार्ड आहेत, सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हा पाळणा सोहळा तसा काय म्हणू साजरा करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी या सगळ्यांचं योगदान, सहयोग आवश्यक असतं. मागच्या वर्षी एक दुर्घटना झाली होती, टॉवर जे पत्रकारांसाठी उभे केले होते तिथे परत तशा दुर्घटना होऊ नये म्हणून यंदाच्या वर्षी आम्ही लाईव्ह फीड सगळ्याच न्यूज चॅनलला, लोकल, नॅशनल, सगळे युट्यूबर सगळ्यांना आम्ही पोहोचवणार आहोत, जेणेकरून त्यांना इथं राहून पण म्हणजे तिथं टॉवरवर कुठले न चढता तर इथं सगळ्यांना ते लाईव्ह फीड आम्ही या वर्षीपासून महामंडळाच्या वतीने सगळ्यांपर्यंत त्या लाईव्ह फीडची सोय करून देणार आहोत. नक्कीच हा खूप महत्त्वाचा निर्णय. आपण पाहतो की पाळणा उत्सवाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड गर्दी असते आणि जो तो आपण स्वतः यात कसं सहभागी आपल्याला होता येईल यासाठी एक धडपड असते. कारण या उत्सवाचा आपण एक साक्षीदार होणं, तो प्रचंड एक वेगळा असा अनुभव घेणं, प्रत्येकालाच एक इच्छा असते की मी तिथं असला पाहिजे आणि त्या दृष्टीने एक मोठी गर्दी येते. असं असलं तरी एक चांगल्या पद्धतीनं शिस्त या ठिकाणी दिसते. विशेषतः मोठ्या प्रमाणात महिला भगिनी या ठिकाणी असतात, परंतु एक चांगल्या पद्धतीची शिस्त आपण गेल्या 5 वर्षात पाहतोय आणि प्रत्येकजण एक आवर्जून आपापल्या परीने काय योगदान देईल ते देताना आपण दिसतोय. काय सांगाल याबाबत? नाही, कसं आहे मी तुम्हाला सांगतो, मी म्हटलं की स्वतःहून उत्साहानं सामील होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मग त्यांना ऑलरेडी माहिती आहे की बाबा गर्दी, चेंगराचेंगरी होऊ शकते किंवा मग ह्या सगळ्या गोष्टींची काळजी तेही घेतात. महिलांसाठी आपण वेगळ्या बाजूने म्हणजे स्टँडकडचा जो रोड आहे पुणे नागापर्यंत जातो त्या बाजूला महिलांची सोय करतो. इकडे भागवत टॉकीजकडचा जो आपला रोड आहे तिकडे सगळे आपले पुरुष, तरुण, सगळी मुलं या साईडला असतात. स्टेजचं पण नियोजन व्यवस्थित असतं. प्रेससाठी आपण काही टेबल्सची अरेंजमेंट करणार आहोत, मान्यवरांसाठी स्टेजची अरेंजमेंट करणार आहोत आणि सगळ्यात जास्त जे योगदान आहे ते पोलिसांच्या बाजूने असतं. म्हणजे सामील होणारे लोक पण इतकी काळजी घेतात की या उत्साहाला, या गोष्टींना कुठेही गालबोट न लागता जेणेकरून सगळ्यांना उत्साहाचा आनंद घेता यावा, त्या क्षणाचा आनंद घेता यावा यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. मग आमच्याकडून पण बरेच असे सेवेकरी आहेत जे पाण्याच्या बॉटल्स, प्रसाद, इतर बऱ्याच गोष्टी त्या वेळेला त्या सगळ्या समुदायापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. आणि एक पाहिलं आपण की स्वतःहून काहीतरी मला काय माझं योगदान देता येईल हे करणारं किंवा ही जी भावना आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि आपापल्या परीने जे काही तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे प्रसाद असेल किंवा तिथं काही पाणी असेल हे देतायत किंवा मला काय इतर गोष्टी काय करता येईल ते करता नाही
दिसतंय. बऱ्याच अंशी तुम्ही जर स्वयंसेवक जे आपण म्हणतो ऍक्च्युली त्यांचं योगदान खूप मोठं आहे. स्वतःहून ते उभे राहतात, गर्दी, मॉब कंट्रोलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्वयंसेवक माध्यमातून, होमगार्ड, पोलीस, म्हणजे प्रत्येक जण आवर्जून, विशेष करून त्या दिवशी रात्री ही सगळी काळजी घेतो की गोंधळ तिकडे व्हायला नको. आणि जेवढे जास्तीत जास्त नियम जे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मध्यवर्तींनी किंवा प्रशासनाने, त्या सगळ्या गोष्टींची पुरेपूर काळजी त्या दिवशी घेतली जाते. साधारण आपण पाहिलं की वेगवेगळे मंडळ मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा करतात आणि हे करताना सामाजिक उपक्रम, विशेषतः आरोग्यविषयक असेल, जनजागृती किंवा अन्य उपक्रम देखील राबवताना दिसत आहेत आणि त्याला एक मोठं यश देखील येतं. आणि अशा वेळी मध्यवर्ती देखील एक सातत्यानं त्यांना एक सहकार्य करण्याची भूमिका घेते. काय सांगाल याबाबत आपण? आता खरं तर शिवजन्मोत्सव सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे आज सोलापुरात जवळपास 1200 ते 1300 मंडळ आहेत आणि त्यापैकी मध्यवर्तीमध्ये एक 350-400 मंडळ सामील होतं. तर प्रत्येक मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की ते काहीतरी वेगळं उपक्रम करतात. आता काल आमच्याकडे एक मंडळ आलं होतं जे जेवणाचा कार्यक्रम घेतं, काही मंडळ आले होते जे महिलांसाठी आरोग्य शिबिरे घेतात, काही मंडळ आली होती जी विविध व्याख्यानांवर लक्ष देतात, काही मंडळं आहेत जी सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतात. म्हणजे एकंदरीत शिवजन्मोत्सव मला असं कुठेतरी वाटतं की आता हे केवळ उत्साह, आपण बाबा नाही डीजे लावला, मूर्ती ठेवली, या शिवाय पण त्या गोष्टीकडे वेगळं उपक्रम करण्याचं प्रत्येकाने घेतलेलं आहे. काही आमच्यापैकीच काही सदस्यांनी मुलींना सायकली वाटपाचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याला हळूहळू लक्षात येईल की प्रत्येक मंडळाचं सामाजिक उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपण्याचं पण कार्य या मंडळांच्या वतीने होताना आपल्याला दिसणार आहे. आणि प्रत्येक जण आवर्जून स्वतःहून, म्हणजे कुणी सांगतं म्हणून चला आपल्याला हे करायचं नाही, सगळ्यांना असं वाटतं की नाही बाबा, विशेष करून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, समाजापर्यंत, समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचं कार्य या मंडळांच्या माध्यम होताना दिसतं. नक्कीच. म्हणजे आपण पाहतोय की शिवजन्मोत्सव म्हणजे केवळ आत्तासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे मूर्ती ठेवणं आणि गाणी लावणं किंवा एखादं हे पोवाडा लावणं इथपर्यंतच पण होती, ते न राहता आता एक त्याला व्यापक स्वरूप आलेलं आहे. सामाजिक उपक्रम, शिवरायांना जे अभिप्रेत होतं, जो समाज घडवणं शिवरायांना अभिप्रेत होता, त्या दृष्टीनं मग अगदी बालगोपाळांपासून आबालवृद्धांपर्यंत, महिला भगिनींपर्यंत जे काही कार्यक्रम राबवता येतील त्या पद्धतीनं राबवण्यावर विशेषतः सर्व मंडळात भर दिसतो. आणि याच्यात मध्यवर्तीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची सातत्याने राहिलेली आहे. आणि यंदा देखील मध्यवर्ती वर्षभर अशा उपक्रमांच्या माध्यमातून एक सक्षम समाज निर्मितीवर प्रयत्न करणार आहे. साहेब, आपण एक पाहतोय की एक व्यापक जागृती सगळ्या समाजात येताना दिसते आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे पारंपरिक वाद्यावर प्रत्येकजण मंडळ आता भर देतोय. शिवाय अनेक जण आता वेगळ्या पद्धतीचे काही देखावे देखील मिरवणुकीत करताना दिसतात. पण हे करत असताना एवढी मोठी तयारी होते आणि वेळेची एक मर्यादा असते आणि त्या वेळेच्या मर्यादेत हे सगळं घडवून आणताना अनेक जणांना ते पाहायला मिळत नाही. अनेक जण मोठ्या प्रमाणात अगदी सहकुटुंब, सहपरिवार मिरवणुका पाहायला येतात आणि चांगल्या पद्धतीचे देखावे उपक्रम या माध्यमातून होताना दिसतात. पण जर हे वेळेवर निघाले मिरवणुका आणि त्यावेळेत सगळ्या मंडळांचे देखावे असतील किंवा इतर काही उपक्रम असतात ते पाहायला मिळेल तर एक चांगलं होईल, असं एक भावना साधारण आपण तुम्ही 100% ही गोष्ट जी तुम्ही बोललात हे अतिशय मोलाचं. काय म्हणजे आमची जेव्हा मध्यवर्तीची बैठक झाली त्या दिवशी या विषयावर चर्चा झाली की बाबा मागच्या वेळेस काही मंडळांना येताच आलं, कारण गर्दी थांबली किंवा कुठे डीजे मुळे गोंधळ झाला, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग यावर्षी शांतता कमिटीची जी बैठक आपली होणार आहे त्यावेळेस ह्याच गोष्टींवर चर्चा होणार आहे की बाबा आपण मिरवणुका कुठून सुरू केल्या पाहिजे. मग पार चौकातून सुरू करायच्या का रंगभवनवरून सुरू करूया, का वेगवेगळ्या एरियातून जी मध्यवर्तीत सामील होणारी लोक आहेत त्यांना वेगवेगळा मार्ग देऊन आपण पार्क चौकापर्यंत आणूया. म्हणजे सगळ्याच पार्क चौकात गर्दी एकाच ठिकाणाहून करून तिथून निघण्याची वाट बघण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरू होऊन पार्क चौकात येऊन मग ते जर रांगेने खाली शिवाजी महाराज चौकापर्यंत येत असतील तर अशा दृष्टिकोनातून काही पावलं मध्यवर्ती महामंडळ यंदाच्या वर्षी उचलणार आहे. कारण जेणेकरून आता महामंडळाला पण लक्षात आलेलं आहे की बाबा हे कुठेही चोकअप न होता
आपण खरंच उत्साहाचा या आनंद जसं विविध देखावे आहेत ते पाहता आले पाहिजे. ते सगळ्यांना पाहता आले पाहिजे आणि तो आनंद लुटता आला पाहिजे. यासाठी मध्यवर्ती यावर्षी विशेष करून प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळे शांतता कमिटी बैठक जेव्हा पोलीस आयुक्त माननीय पोलीस आयुक्त साहेबांसोबत होणार आहे त्यावेळेला या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. परवानग्याबद्दलच्या चर्चा होणार आहे. काही मंडळांचे धर्मादाय आयुक्ताचे रजिस्ट्रेशन नसतात किंवा त्यांचं कागदोपत्री ते काय कमी पडत असतील तर अशा वेळेला टेम्पररी रजिस्ट्रेशन वगैरे देऊन कशा पद्धतीने जेणेकरून उत्साह त्यांना साजरा करता यावा आणि अशा विविध अटी जसं बाकी डीजे मुक्तपण असेल अशा सगळ्याच गोष्टींवर शांतता कमिटी बैठकीत चर्चा होईल. आणि निश्चितच जो प्रकार मागच्या वेळेस घडला की गर्दी झाला गोंधळ झाला तो न होता मिरवणुका अगदी व्यवस्थित याव्यात मार्गस्थ व्हाव्यात शेवटपर्यंत त्या जाव्यात आणि सगळ्यांना त्याचा आनंद लुटता यावा यासाठी काही वेगळ्या सूचना वेगळ्या आम्ही योजना यंदाच्या वर्षी माननीय पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्या पद्धतीनं पुढील निर्णय घेणार. आत्ताच म्हणल्याप्रमाणे की या सगळ्याला प्रत्येक घटकाचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं, योगदान महत्त्वाचं असतं आणि प्रत्येकजण हे करतच असतात. विशेषतः पोलीस प्रशासनानं आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या याच्यात सहकार्य केलेलं आहे, भूमिका घेतलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त ठेवून कुठेही एक इतक्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी असताना ते सुरक्षितपणे घरी जाव्यात यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं याच्यात एक चांगलं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे. काय अपेक्षा आहेत यंदा तुम्हाला? खरंच पोलीस प्रशासनाचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. कारण 18 तारखेच्या जेव्हा ती सजावट वगैरे झालेली असते ट्रॅफिक मोमेंट पासून म्हणजे सगळंच त्यांना बघायला लागतं. आणि रात्री आपण म्हणतो 12 वाजता आपला पाळणा सोहळा संपला किंवा असं होत नाही उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला जातो. मग पोलिसांना तोपर्यंत थांबावं लागतं. सगळे व्यवस्थित तिथून निघतायत, चेंगराचेंगरी होत नाही यांना, धक्काधक्की होत नाही यांना, कुठेही गोंधळ होत नाही यांना, कुठल्याही प्रकारचे आता बघतोय आपण काही काही तरुण जल्लोषात वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर असे कुठलेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन कायम सतर्क आहे. आणि मागचे 1-2 वर्ष आपण बघतोय की पोलीस प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर ताकद लावते. बंदोबस्त खूप चांगल्या पद्धतीने केले जातं आणि तो संबंध जो परिसर आहे पुणे नाका ते आपण म्हणूया भागवत टॉकीजचा पुढचा भाग म्हणजे नवी पोलीस चौकी तो प्रचंड परिसर बंदोबस्तात असतो आणि अशा ठिकाणी पोलीस प्रशासनाचं सगळ्यात मोठं योगदान असेल. या कार्यक्रमाचं जे आपण म्हणूया सक्सेसचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर पोलीस प्रशासनाला आपण दिलं पाहिजे, आयुक्त साहेबांना दिलं पाहिजे. नक्की नक्की. आपण पाहतोय की आता सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात मंडळ आहेत शिवजयंती साजरी करण्याने ती संख्या वाढते देखील आणि वेगवेगळे उपक्रम ते घेत आहेत. साधारण तुम्ही काय आवाहन कराल मंडळांना की काय काय उपक्रम आणखी त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे जेणेकरून एक शिवरायांचा विचार शिवरायांचा एक त्यांच्या कार्याचा आदर्श हा समाजासमोर गेला पाहिजे? नक्कीच आपल्या मध्यवर्ती महामंडळाने मागच्या वर्षी सांगितलं की जेवढ्या पारंपरिक गोष्टींकडे आपल्याला मिरवणुका काढता येतील, जेवढ्या आपल्याला सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचे सादरीकरण करता येईल किंवा व्याख्यानं ठेवता येतील जेणेकरून शिवाजी महाराजांचा एक आदर्श जो हिंदवी स्वराज्य महाराजांनी स्थापन केला किंवा ज्या विचारांनी स्थापन केला ते तसंच अबाधित राहण्यासाठी आपल्याला जी उपक्रम राबवता आली पाहिजे, तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. अशा सगळ्या उपक्रमांची जर मंडळांना तशी काही सोय लागत असेल व्याख्यानांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी तर निश्चित मंडळांनी मध्यवर्ती महामंडळाशी संपर्क साधला पाहिजे आणि जेणेकरून ही सामाजिक बांधिलकी जपत असताना खरोखरच महाराजांनी पाहिलेला स्वराज्य, महाराजांच्या विचारांचा स्वराज्य हे आपण स्थापन करण्यासाठी सर्वांनी आज योगदान दिलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने मिरवणुका देखावे जेणेकरून महाराजांचा एक आदर्श आपण म्हणूया की सोलापूर महाराष्ट्रात कुठेतरी विशेष दिसून आला पाहिजे. पाळणा सोहळा तर अतिशय विशेष आहे. सोलापूरची आज ओळख पाळणा सोहळ्यातून महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आहे. कारण असा पाळणा सोहळा कुठेच होत नाही. शिवाय मिरवणुका जर त्या मोठ्या प्रमाणावर होत असताना जर पारंपरिक वाद्यांकडे लक्ष दिलं गेलं लोकही आवर्जून येतील बघायला. कारण डीजेचा आवाज कर्कश असल्यामुळे बऱ्याच वेळेला सरकतात बाजूला. पण जर पारंपरिक वाद्य असतील तर लोकांचीही इन्व्हॉल्वमेंट लोकही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर येतील, पाहतील आणि त्या उत्साहात सामील होतील. त्यामुळे मंडळांना महामंडळाच्या वतीने एवढंच निवेदन करतो की आपल्याला पारंपरिक गोष्टींवर जितका जास्त भर देता येईल, महाराजांचं शिवचरित्र आदर्श लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे उपक्रम आपल्याला घेता येतील
जास्तीत जास्त सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम घेता येईल त्यावर सर्वांनी लक्ष घालावं, मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो. नक्कीच आपण पाहिलं तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष CS सुशील बंदपट्टे हे जसे उत्सव अध्यक्ष झाले तेव्हापासूनच त्यांनी म्हणजे प्रचंड उत्साहानं प्रचंड ऊर्जेनं ते कार्यरत आहेत. खरं तर ते गेले अनेक वर्ष त्यांच्या पाठीशी सामाजिक राजकीय अनुभव आहेच, पण एक मध्यवर्ती महामंडळाचं उत्सव अध्यक्ष होणं हे माझ्या दृष्टीने एक गौरवास्पद अभिमानास्पद बाब आहे, या गोष्ट आहे त्यांनी सांगितलं आणि चांगल्या पद्धतीने ते सर्वांना घेऊन काम करत आहेत. पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन किंवा या संपूर्ण उत्सवात ज्यांचं ज्यांचं सहकार्य अपेक्षित आहे त्या सर्वांना घेऊन ते काम करतायत आणि एक पारंपरिक वाद्यांवर विशेष भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. मध्यवर्ती त्यासाठी प्रयत्नशील आहे, त्याला प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात मिळतो आणि यंदाच्या वर्षी वेळेत मिरवणुका कशा येतील, एक एकत्र गर्दी न होता वेगवेगळ्या भागातून मिरवणूक एकत्र येऊन ती वेळेत कशी होईल आणि त्यांनी जे जे उपक्रम केले, जे जे देखावे केले ते लोकांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आणि केवळ या आठवडाभरापुरता शिवजयंती उत्सव हा मर्यादित न राहता वर्षभर मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून काय उपक्रम करता येतील, विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी यंदा एक त्यांचा नारा आहे, तो एक चांगल्या पद्धतीने राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि या संपूर्ण त्यांच्या या वाटचालीत सर्व मंडळांचा, सोलापूरकरांचा एक सहभाग त्यांना अपेक्षित आहे, एक सहकार्य अपेक्षित आहे. तशा पद्धतीनं संपूर्ण सहकार्य आपण करावं असं आवाहन या निमित्त करतो. आणि बंदपट्टे साहेब, आपण खरं तर एक मोठं काम आपण करताय आणि एक दिवस कमी राहिलेत, कामं भरपूर आहेत, तरी देखील अशा व्यस्त पत्रकात आपण या ठिकाणी इथं आलात आणि आमच्याशी संवाद साधलात आणि विशेष संवाद या माध्यमातून आपण एक चांगलं आवाहन सर्वांना केलेलं आहे, चांगली माहिती सर्वांना दिलेली आहे. आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. इन न्यूजच्या तमाम स्टाफचं मला इथे बोलवून जे विचार मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद.